हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण ऋतू हेमंत मास, कार्तिक पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 9:44 अमावस्या तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजेपासून विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. 9 वाजेनंतर सकाळी शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो शकुनी करण आहे. सकाळी 9:44 चतुष्पाद करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11:01 नाग करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. तर ही साडेसाती या राशींच्या जातकांना कशी जाणार आहे, शुभ की अशुभ, हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण ज्योतिषाकडून जाणून घेऊ शकता. मित्रांनो, जर शनी आपला अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागेल. शुभ असता सेवा करण्याची तशी गरज लागणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:49 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 5:59 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहामध्ये मंगळ 10 नोव्हेंबर पासून आणि बुध ग्रह 15 नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चालले आहेत. वक्री ग्रहांमध्ये शनी 13 जुलै पासून आणि गुरु 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहे. तर हे अस्तंगात आणि वक्री ग्रह आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला काय फळ देणार आहेत हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगू शकतो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमानसद् ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे दक्षिणेने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे स्वाती नक्षत्रे सौभाग्य योगी शकुनी करणे चतुर्दशी शोभतीतो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोहपात्र दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाची पाने समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:59 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आज अमावस्या सुरू होत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत, सर्वसामान्यांसाठी नाहीत. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दर्श अमावस्या आहे. या संबंधी पूजा विधी आणि नियम काही आहे. त्यांचा व्हिडिओ आहे मित्रांनो माझा, तो आपण पाहू शकता.
अमावस्या श्राद्ध कर्म देखील आहे. अमावस्या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वार रहित असे दोन्ही प्रकारे श्राद्ध करता येईल मित्रांनो. एक कुठलेही, पण ते विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनवून जातात. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 9:44 हजर आहे. अर्थात अमावस्या तिथीला हजर आहे. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेनंतर सुरू करू शकता. पण लक्षात ठेवा मित्रांनो, पुढे जाऊन ते बंद पडू देऊ, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार नाही. त्यात यश प्राप्त होऊ देणार नाही. तेव्हा या काळात आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी आणि विशेष किंवा महत्वाची कामे जी आहेत ती इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.